2020पर्यंत मनुष्याने सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड विकास प्राप्त केलेला आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मनुष्य विकासाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचत आहे। तरीसुद्धा जागतिक बँकेचा जर आपण अहवाल पाहिला तर या अहवालानुसार संपूर्ण जगभरामध्ये 736 दशलक्षपेक्षा जास्त लोक हे आजही गरिबीखाली राहत आहेत। त्यापैकी 413 दशलक्षपेक्षा जास्त लोक हे एकट्या आफ्रिका खंडामध्ये आहेत, की जे एकूण गरिबीपैकी 50% जास्त लोकसंख्या आहे ही एकट्या आफ्रिका खंडामध्ये राहते। त्यातही दुःखदायक बाब जर पाहायची झाली तर आफ्रिका खंडामधील 50% बालकं हे आजही गरिबीखाली जगताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांना मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी फेस करावी लागते, म्हणजेच पुरेसं अन्न प्राप्त होत नाही, निवारा, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधेपासून ते लोक प्रचंड दूर आहेत। असो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये लास्ट लेक्चर जे पाहिले आपण ते म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात आपण ओव्हरऑल पूर्ण डिस्कशन केलेलं आहे। आज आपण एक नवीन चॅप्टर डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे दारिद्र्य, गरिबी। आता दारिद्र्य आहे किंवा गरिबी आहे या संदर्भात आपल्या एक्झाममध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात, पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा। त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी जर योग्य पद्धतीने आपल्याला जर तयारी करायची असेल तर दारिद्र्य हा चॅप्टर आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे। आता याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न कसे असतात तर थोडक्यात दारिद्र्य म्हणजे काय इथपासून आपल्याला इथे डिस्कशन करावं लागते। तर दारिद्र्य म्हणजे काय आहे, भारतामध्ये दारिद्र्य मोजण्याच्या कोणत्या पद्धती आहेत, आत्तापर्यंत जे काही दारिद्र्य मोजलेलं आहे त्यासाठी कोणकोणते आयोग स्थापन करण्यात आलेले होते ते, आणि सध्या स्थिती ही काय आहे, म्हणजे कोणकोणत्या घटक राज्यामध्ये किती प्रमाणात दारिद्र्य आहे त्याचे काही क्रम आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात। म्हणजे सर्वात जास्त दारिद्र्य असलेले 5 घटक राज्य कोणते, त्या घटक राज्यांचा क्रम आपल्याला इथे विचारला जातो। ऑलमोस्ट डिस्कशन की जे आपल्याला आवश्यक आहे दारिद्र्याशी संदर्भात ते सर्व डिस्कशन आपण ह्या सिरीजमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यामुळे आजपासून तुम्हाला काही लेक्चर्स हे कंटिन्यू दारिद्र्यावरती पाहायला मिळतील। अपेक्षा आहे की ते तुम्हाला समजतील आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही स्वतः त्याच्या नोट्स तयार करून घ्याल। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया दारिद्र्य म्हणजे काय आणि त्यामध्ये सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य याचा एक्झॅक्टली काय अर्थ होतो। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संदर्भातील अशी व्हिडिओ मिळविण्यासाठी एकलव्य एज्युकेटर्स हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील। दारिद्र्य या चॅप्टरवरती प्रश्न विचारताना अगदी ते व्याख्येपासून प्रश्न विचारले जातात, म्हणून मग दारिद्र्य म्हणजे काय ही व्याख्या स्पष्ट करताना साध्या सोप्या शब्दामध्ये आपण बरेच वेळा सांगतो की जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या बेसिक गरजा पूर्ण करू शकत नाही तेव्हा त्या स्थितीला आपण म्हणतो दारिद्र्य। परंतु ही जस्ट एक बोलीभाषेतील व्याख्या झाली। आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या व्याख्या विचारल्या जातात त्या एक 3-4 व्याख्या आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहे। जसे की पहिली व्याख्या पाहू आपण, युनोनी केलेली व्याख्या, त्याला आपण असं म्हणू संयुक्त राष्ट्र संघटना। आता संयुक्त राष्ट्र संघटनेने दारिद्र्याची व्याख्या काय केली, त्याच्यामध्ये त्यांनी 4-5 घटकांचा समावेश केला। त्यामध्ये म्हटलं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण। ज्या व्यक्तीला या 5 सुविधा मिळवणं शक्य नसेल तो व्यक्ती गरीब, तो व्यक्ती दारिद्र्याखाली जगतो। अशा प्रकारे म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःचं जे काही आवश्यक अन्न असेल ते अन्न प्राप्त करणं शक्य नाही, त्याला म्हणजे पेहरावासाठी जे काही वस्त्र आवश्यक आहे वस्त्र पुरेसे त्याला प्राप्त होत नसतील किंवा राहण्याची सुविधा त्याला योग्य प्रकारे उपलब्ध नसेल, तसंच आरोग्याच्या सुविधा घेणं हे त्याला शक्य होत नसेल आर्थिकदृष्ट्या, किंवा शिक्षणाच्या कोणत्याही सुविधा त्याला प्राप्त करणं हे आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल। जर अशी परिस्थिती एखाद्या व्यक्तीची असेल तर तो व्यक्ती दारिद्र्याखाली जगतो किंवा त्याला आपण म्हणू दारिद्र्य। हे झालं युनोने केलेल्या व्याख्येनुसार। पुढची व्याख्या आहे ती म्हणजे जागतिक बँक। आता जागतिक बँकेने व्याख्या काय केली तर त्यामध्ये असं म्हटलं की ज्या व्यक्तीचं प्रतिदिन उत्पन्न हे $1.25 कमी आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न $1.25 किंवा त्यापेक्षा कमी आहे असा प्रत्येक व्यक्ती म्हणजे दारिद्र्य। अशी परिस्थिती म्हणजे थोडक्यात दारिद्र्य। आता भारताच्या बाबतीत जर ते पाहिलं तर भारताच्या बाबतीत आपण पाहू शकतो की $1 म्हणजे साधारणतः एक ॲव्हरेज जरी आपण डिस्कस केलं तरी ₹70 असं आपण कन्सिडर करू शकतो। एक्झॅक्टली म्हणजे ₹70 आणि त्यामध्ये आणखीन 25%, 70च्या 25% साधारणतः ₹100पर्यंत असं आपण पाहू शकतो याच्यामध्ये की ₹100पर्यंत हे जागतिक बँकेचा एक आपण थोडक्यात ती व्याख्या म्हणू शकतो। ठीक आहे, पुढे आशियाई बँक जी आहे तर आशियाई बँकेने काय व्याख्या केली तर आशियाई बँकेच्या मते
ज्या व्यक्तीचा उपभोग्य खर्च हा $1.51 कमी आहे असा प्रत्येक व्यक्ती दारिद्र्य किंवा गरिबीखाली आहे, त्याला गरिबी म्हटलं जाईल. ठीक आहे, $1.51 कमी खर्च. ठीक आहे, म्हणजे $1.51 जास्त खर्च करण्याची ज्याची क्षमता आहे त्याला गरीब म्हणता येणार नाही. परंतु ज्याची क्षमता $1.51 ही खर्च करण्याची नसेल, उपभोग्य खर्च जर त्याचा याच्यापेक्षा कमी असेल तर तो व्यक्ती मात्र गरिबीखाली आहे, त्याला म्हणू आपण गरिबी. एक्झॅक्टली. आता भारतामध्ये दारिद्र्य कोण निश्चित करते? एक्झॅक्टली, भारतामध्ये जे दारिद्र्य आपण निर्धारित करत असतो कशाच्या आधारे? भारतामध्ये दारिद्र्याची व्याख्या काय करण्यात आलेली आहे? जनरली भारतात दारिद्र्य म्हणजे दारिद्र्य हे कशावरून ठरवायचं त्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या नियमित बदलत गेलेली आहे. काही वेळेस आपण कॅलरीजवरती दारिद्र्य ठरवत होतो की एखाद्या व्यक्तीला ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी ऊर्जा घेण्याची जर क्षमता नसेल तर असा व्यक्ती दारिद्र्य, किंवा शहरामध्ये 2100 कॅलरीज ऊर्जा प्राप्त करण्याची जर क्षमता त्याच्यामध्ये नसेल तर तो दारिद्र्याखाली आहे किंवा ते झालं दारिद्र्य. हे भारतामध्ये काही वर्षापूर्वी अशा प्रकारची व्याख्या केलेली होती. परंतु नंतर मात्र सुरेश तेंडुलकर समिती असेल किंवा सी रंगराजन समिती असेल, या समित्यांनी पूर्वीची ती व्याख्या बदलली आणि असं म्हटलं की आता आपल्या देशामध्ये बहुआयामी दारिद्र्य, ठीक आहे, त्याला आपण म्हणू बहुआयामी दारिद्र्य, अशी काहीतरी व्याख्या स्वीकारली, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. मग बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय? तर केवळ अन्न वस्त्र निवारा प्राप्त न करू शकणारा व्यक्ती गरीब असंच एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आणखीनही काही घटकांचा समावेश करण्यात आला. कारण की पूर्वी फक्त अन्न वस्त्र निवारा एवढ्याच बाबी त्याच्यामध्ये पाहायला जायच्या, परंतु आता मात्र त्यामध्ये असं म्हटलं की बहुआयामी दारिद्र्य भारतामध्ये. म्हणून मग भारत सरकारच्या माध्यमातून दारिद्र्याची जी व्याख्या केली ती व्याख्या म्हणजे कोणती? तर बहुआयामी दारिद्र्य. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की अन्न वस्त्र निवारा आरोग्य इंधन मनोरंजन आणि इतर घटक, मग त्याच्यामध्ये शिक्षण वगैरे अशा काही बाबी समाविष्ट होतील. परंतु यामध्ये फक्त आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं की इथे कोणताही एकच घटक फोकस करण्यात आलेला नाही. भारतामध्ये आपण असं म्हणतो की हे जे काही 5-6 घटक आहेत तर हे घटक किंवा ह्या सुविधा मिळवण्याची ज्या व्यक्तीची क्षमता नाही तो व्यक्ती म्हणजे गरीब. ठीक आहे, त्याला म्हणू आपण दारिद्र्य. की ज्या व्यक्तीला अन्न वस्त्र निवारा प्राप्त होत नाही योग्य प्रमाणात, आवश्यकतेनुसार त्याला ह्या बाबी प्राप्त होत नाहीत, तसंच आरोग्याच्या सुविधा किंवा इंधन किंवा मनोरंजन ह्याही बाबी त्याला अवेलेबल होत नाहीत. इव्हन याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो शिक्षण. ठीक आहे, शिक्षण, आणखीन परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आणखीन काही बाबी म्हणजे इतर घटक यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. याला म्हणू आपण दारिद्र्य, की ज्या व्यक्तीला हे घटक प्राप्त करणं शक्य होत नाही ते म्हणजेच दारिद्र्य. तर मित्रांनो, हे झालं थोडक्यात दारिद्र्याच्या व्याख्या. आता दारिद्र्य जे आहे तर दारिद्र्याचे हे 2 प्रकार आहेत. एकाला आपण सापेक्ष दारिद्र्य म्हणतो, एकाला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतो. मग सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात. तर आपण डिस्कस करू सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य याच्यामध्ये नेमका काय डिफरन्स आहे? आता त्यामध्ये पाहू आपण सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्याला आपण जस्ट एक रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणत असतो. मग सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर सापेक्ष दारिद्र्य हे अशा प्रकारचं दारिद्र्य असते की जे सापेक्ष तुलना केली जाते, बरोबर ना, विशिष्ट एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीबरोबर किंवा एखाद्या गटाबरोबर तुलना केली जाते. आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय होते तर एका व्यक्तीची दुसऱ्याबरोबर तुलना केली जात नाही. बरोबर आहे, हा डिफरन्स आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे. ह्या डिफरन्समध्ये जे काही पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत हे सर्व पॉईंट्स तुमचे ऑल टाईम पार्ट राहिले पाहिजे किंवा ते लक्षात राहिले पाहिजे. म्हणजे याच्यावर तुम्हाला अशा स्टेटमेंटमध्ये जेव्हा प्रश्न विचारतील मल्टी स्टेटमेंट तेव्हा ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. फर्स्ट पहिला डिफरन्स काय आहे की सापेक्ष दारिद्र्यामध्ये इतर व्यक्ती किंवा गटाशी तुलना करून गरिबी निश्चित केली जाते. म्हणजे एखादा व्यक्ती जर त्याच्याकडे जर 1 कोटी रुपये इतकी प्रॉपर्टी असेल तर दुसऱ्या व्यक्तीशी त्याची तुलना केली जाते. मग जर एखाद्या व्यक्तीकडे 5 कोटी इतकी प्रॉपर्टी असेल तर हा 1 कोटी प्रॉपर्टी असलेला व्यक्ती हा गरीब आणि 5 कोटीवाला तो श्रीमंत. मग त्या 5 कोटीवाल्या व्यक्तीची जर इतर व्यक्तीशी जर आणखीन तुलना केली, जर आणखी एखादा
100 कोटी प्रॉपर्टी किंवा उत्पन्न असलेला जर एखादा व्यक्ती असेल तर मग तो 100 कोटीवाला तो श्रीमंत आणि हा 10 कोटी किंवा हा जो काही आहे तर तो मग इथे दारिद्र्य ठरेल. म्हणजे तुलनात्मक दारिद्र्य इथे पाहिलं जाते. एक्झॅक्टली. तर इथे मात्र निरपेक्ष दारिद्र्य, इथे तुलना न करता दारिद्र्य रेषा निश्चित केली जाते. बरोबर. एक पॉवर्टी लाईन फिक्स केली जाते. याच्यामध्ये असं पाहिलं जाते की जीवन जगण्यासाठी किती पैसा आवश्यक आहे किंवा जीवन जगण्यासाठी काय आवश्यक आहे, म्हणजे व्यक्तीच्या नेमक्या गरजा किती आहेत, गरजा कोणत्या आहेत आणि त्या व्यक्तीच्या गरजा पूर्ण करणं हे त्या व्यक्तीला शक्य होत आहे का. जर समजा त्या व्यक्तीला त्याच्या गरजा पूर्ण करणं शक्य होत असेल तर मग तो श्रीमंत, तो गरीब नाही. आणि जर त्या व्यक्तीला त्याच्या गरजा पूर्ण करणं शक्य नसेल तर मग असा व्यक्ती गरीब. म्हणजे त्या व्यक्तीची कोणाशीही तुलना केली नाही तर त्याच्या गरजा त्याला भागवता येतात का हे पाहिलं जाते. मग गरजा भागविण्यासाठी त्याला किती उत्पन्न लागेल. मग होऊ शकते की त्याला कदाचित मंथली 500 रुपये लागतील. बरोबर आहे. मग 500 रुपये हा आकडा इथे फिक्स केला जातो. कदाचित 500 रुपये हा ग्रामीण भागामध्ये लागत असेल तर शहरी भागामध्ये 700 रुपये लागतील. बरोबर आहे. कारण की शहरी भागामध्ये महागाई जास्त असते. त्याच्यामुळे जर शहरी भागामध्ये जर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर 700 रुपये इतका खर्च येत असेल तर 700 रुपये शहरी भागामध्ये ती असते दारिद्र्य रेषा. म्हणजे जो व्यक्ती 700 रुपये कमावू शकतो, 700 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त, तो दारिद्र्य नाही. परंतु जो व्यक्ती शहरामध्ये 700 किंवा ग्रामीण भागामध्ये 500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे तितके रुपये कमवण्याची त्याची क्षमता नसेल तर अशा व्यक्तीला दारिद्र्य रेषेखाली आणलं जाते, बिलो पॉवर्टी लाईन. ठीक आहे. त्याला आपण म्हणू बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखाली, आणि अबोव पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेच्या वर. म्हणजे थोडक्यात काय तर निरपेक्ष दारिद्र्यामध्ये एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीशी तुलना न करता त्या व्यक्तीला गरजा पूर्ण करण्यासाठी जितका पैसा आवश्यक आहे तो जर तितका पैसा जर तो कमवू शकत नसेल तर मग तो व्यक्ती गरिबीमध्ये येतो, मोडतो किंवा दारिद्र्यामध्ये मोडतो. हा झाला पहिला डिफरन्स. दुसरा डिफरन्स असा आहे की सापेक्ष दारिद्र्य जे आहे हे कधीही संपवता येत नाही. कारण की आपण तुलना करत आहोत. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न जर 1 कोटी रुपये असेल तर खरं तर त्याला आपण दारिद्र्य म्हणणारच नाही. परंतु जर त्याची तुलना दुसऱ्याशी केली आणि दुसऱ्या व्यक्तीचं जर उत्पन्न 10 कोटी असेल तर मग 1 कोटीवाला हा गरीब आहे. ठीक आहे. मग आता ह्या 1 कोटीवाल्याला पुन्हा त्याचं उत्पन्न वाढून ते दारिद्र्य संपवणं पॉसिबलच नाही. कारण की ते जरी दारिद्र्य संपवलं, तो 1 कोटीवरून जर 10 कोटी रुपये कमवायला लागला तर आणखीन त्याच्याहीपेक्षा जास्त कमवणारा एखादा असतो किंवा तो 10 कोटीवाला आणखीन 50 कोटीवर त्याचं उत्पन्न जाईल. म्हणजे हा एक त्याच्यामध्ये फरक असतो. त्याच्यामुळे सापेक्ष दारिद्र्य हे आपल्याला कधीही संपवता येत नाही, ते कंटिन्यू कायम अस्तित्वात राहते. एक्झॅक्टली. परंतु निरपेक्ष दारिद्र्य जे आहे हे मात्र इथे संपवता येते. म्हणजे जर आपण असं म्हटलं की देशामध्ये 10% लोकांना 500 रुपये आणि 700 रुपये कमविणे हे पॉसिबलच नाही, त्यामुळे 10% लोक किंवा हे 10% हे झालं दारिद्र्य. मग हे दारिद्र्य संपवता येते का तर यस, संपवता येते. म्हणजे त्या लोकांचा उत्पन्नाची जी लिमिट आहे ती जर उत्पन्नाची लिमिट वाढली, कदाचित त्यांना चांगल्या प्रकारे रोजगार प्राप्त झाला किंवा काही जे असेल त्यांचा व्यवसाय, त्या व्यवसायानुसार जर त्यांचं उत्पन्न जर वाढलं तर हे निरपेक्ष दारिद्र्य हे सहज संपविता येते. परंतु सापेक्ष दारिद्र्य मात्र संपवता येत नाही. पुढचा डिफरन्स असा आहे की सापेक्ष दारिद्र्य हे सर्वच देशात दिसून येते, म्हणून त्याला बरेच वेळा सर्वव्यापी असं म्हटलं जाते. परीक्षेमध्ये मल्टी स्टेटमेंट देत असताना तुम्हाला तिथे एक वाक्य दिलं जाते की सापेक्ष दारिद्र्य हे सर्वव्यापी आहे. तर विधान हे एक्झॅक्टली बरोबर. सर्वव्यापी म्हणजे प्रत्येकच देशामध्ये आपल्याला हे सापेक्ष दारिद्र्य पाहायला मिळते आणि खूप जास्त प्रमाणात. एक्झॅक्टली. परंतु निरपेक्ष दारिद्र्य मात्र आपल्याला हे सर्वव्यापी आहे असं म्हणता येत नाही. एक्झॅक्टली. सर्वव्यापी म्हणता येत नाही, कारण की जे विकसित देश आहेत त्या विकसित देशामध्ये मात्र निरपेक्ष दारिद्र्य हे जास्त नाही आहे. एक्झॅक्टली. म्हणून निरपेक्ष दारिद्र्य हे सर्वव्यापी नाही, तर ते विकसित देशात कमी आणि अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये ते जास्त आहे. जसं सुरुवातीला मी म्हटलं होतं तुम्हाला की एकट्या आफ्रिका खंडामध्ये 50%पेक्षा जास्त लोक हे किंवा जगामध्ये जितकं दारिद्र्याखाली राहणारे लोक आहेत त्याच्यापैकी 50% लोक हे एकट्या आफ्रिका खंडामध्ये राहतात. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की देश जितका अविकसित तितकं त्या देशामध्ये दारिद्र्य जास्त किंवा दारिद्र्याखाली राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त, आणि देश जितका विकसित, रोजगाराच्या संधी जितक्या जास्त, जितकं जास्त औद्योगिकरण, आधुनिक शेती
हे आपल्याला पाहायला मिळेल विकसित देशात, तितकं त्या देशामध्ये गरिबीही कमी असते. एक्झॅक्टली. परंतु इथे मात्र ही जे दारिद्र्य आहे, सापेक्ष दारिद्र्य, हे सर्वव्यापी आहे, प्रत्येकच देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे की सापेक्ष दारिद्र्य हे नकारात्मक आहे. एक्झॅक्टली. तर निरपेक्ष दारिद्र्य हे सकारात्मक आहे. कशामुळे? कारण की जर आपण सापेक्ष दारिद्र्य जर मोजत असू तर एकतर हे न संपणार आहे, आणि तुलना केल्यानंतर एक व्यक्ती जर श्रीमंत तर दुसरा गरीब, म्हणजे अशी तुलना जर केली आपण तर तिथे गरिबी ही असणारच आहे. आणि ती गरिबी नष्ट करण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केला तरी ती गरिबी तर काही नष्ट होणार नाही. त्यामुळे योग्यपणे गरिबीचं आकलन देऊ शकत नाही सापेक्ष दारिद्र्य. आणि मग ॲक्च्युअलमध्ये जे लोक गरिबीमध्ये आहेत तर त्यांचं आकलन करणं हे पॉसिबल होत नाही या पद्धतीने. त्याच्यामुळे ही एक नकारात्मक कन्सेप्ट आहे आपल्यासाठी, बरोबर आहे. पण ॲक्च्युअलमध्ये गरीब लोक कोण आहेत हे जर आपल्या देशामध्ये शोधायचं असेल तर त्यासाठी निरपेक्ष दारिद्र्य हेच मात्र आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणून याला आपण सकारात्मक दारिद्र्य म्हणतो. ही संकल्पना सकारात्मक आहे. त्यानंतर पुढचा एक डिफरन्स आहे की मोजमाप करून प्रमाण निश्चित करणं हे खूपच कठीण आहे या सापेक्ष दारिद्र्यामध्ये. एक्झॅक्टली. किंवा देशामध्ये किती टक्के लोक हे दारिद्र्यामध्ये आहेत हे सापेक्ष दारिद्र्यामध्ये निश्चित करणं खूप कठीण आहे. कारण की याच्यामध्ये तुलना आहे. जर आपण जर पाहिलं तर ही आपल्याला एक स्थिती अशी दिसेल, अगदी विकसित किंवा विकसनशील देश जरी असेल तरीसुद्धा आपल्याला असं पाहायला मिळते की त्या देशातल्या 10% लोकांकडे त्या देशाची 90% किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी ही केंद्रित केलेली असते, बरोबर आहे. आणि राहिलेली जी 10% प्रॉपर्टी आहे ती उरलेल्या 90% लोकांकडे असते. म्हणजे इतकी तफावत आहे, विषमता आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे इथे आपण असं म्हणू की प्रमाण फिक्स करणं हे खूप टफ जाते इथे. ठीक आहे. तसं इथे होत नाही. इथे आपण सहज जाहीर करू शकतो की आपल्या देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, किती टक्के दारिद्र्य आहे हे सहज आपल्याला निश्चित करता येते. एक्झॅक्टली. पुढचा आणि शेवटचा आपण एक याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणू किंवा तुलना की सापेक्ष दारिद्र्य हे सर्वकालीन आहे. एक्झॅक्टली. म्हणजे थोडक्यातच याला आपण ऑलरेडी तसं तर डिस्कस केलेलं आहे की ते कधीही संपवता येत नाही, ते सर्वकालीन आहे. परंतु हे मात्र सर्वकालीन नाही, ते संपवता येते. ठीक आहे. तर हा झाला मित्रांनो एक आपला डिफरन्स, हा झाला फरक, ही झाली तुलना. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, एक सुरुवात म्हणून आपण एक सुरुवातीला व्याख्या आणि दारिद्र्याचे हे जे 2 प्रकार आहेत हे प्रकार आपण डिस्कस केलेले आहेत. आणखीन भरपूर काही डिस्कशन आपल्याला दारिद्र्य ह्या चॅप्टरमध्ये करावं लागेल. आपण लास्ट लेक्चर जे पाहिलेले आहेत अर्थव्यवस्थेचे म्हणजेच त्या राष्ट्रीय उत्पन्नाचे, त्याच्यामध्ये जो 5व्या क्रमांकाचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी एक तुम्हाला प्रश्न दिलेला होता. एक्झॅक्टली. किमतीवर आधारित एक प्रश्न होता. त्या प्रश्नामध्ये जे काही 4 ऑप्शन होते त्या 4 ऑप्शनपैकी तिसरा ऑप्शन हे त्याचं उत्तर आहे. एक्झॅक्टली. आज आणखी एक तुम्हाला नवीन प्रश्न मिळेल स्क्रीनवरती. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणं अपेक्षित आहेच. पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याचंही ॲन्सर देऊयात. परंतु मित्रांनो, बऱ्याच जणांनी मागच्या प्रश्नाचं उत्तर हे दिलेलं नाही. एक्झॅक्टली. कदाचित प्रश्न तुम्हाला खूप सोपा वाटत असेल, बरोबर आहे. परंतु तरीसुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देणं हे खूप आवश्यक आहे. कारण की मलाही कळेल की तुम्ही ते प्रश्न बघत आहात, त्याचा तुम्हाला फायदा होतो आहे किंवा त्या प्रश्नापर्यंत तुम्ही येत आहात. म्हणजे मग याच्यानंतर आणखीन काही चांगले चांगले प्रश्न त्याच्यामध्ये देण्याची मलाही एक आवड निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही प्रश्नाची उत्तरं हे खाली कमेंट सेक्शनमध्ये देत चला. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. दारिद्र्यासंदर्भात जे काही मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्या राहिलेले आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. तोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत राहा. ज्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचे लेक्चर्स पाहिले नसतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शन्समध्ये त्याच्या लिंक्स मिळून जातील, तर ते तुम्ही पाहू शकता. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.